जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार सुरू होता। नंदुरबार शहर पोलिसांनी सापळा रचत 40 घरगुती सिलेंडर जप्त केलेत। 1,02,000च्या मुद्देमालासह 2 आरोपी अटक। नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार होत असल्याची नंदुरबार शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत 40 सिलेंडरसह इतर साहित्य असा सुमारे 1,02,000चा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरातील न्यू गुड्डी गॅस रिपेरिंग सेंटरच्या बंद दुकानाच्या पाठीमागे विनापरवाना घरगुती वापराचा गॅस हा रबरी नळी जोडून त्या रबरी नळीच्या दोन्ही बाजूस गॅस रेग्युलेटर जोडून त्याचे एक टोक उलटे ठेवलेल्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत मोठ्या प्रमाणावर सिलेंडर जप्त केले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज आम्हाला शास्त्री मार्केट नंदुरबार शहरात 2 इसम मोहम्मद वसीम अब्दुल वाहिद पिंजारी आणि अब्दुल खलील अब्दुल हक पिंजारी हे दोघे इसम शास्त्री मार्केट त्यांच्या राहत्या ठिकाणच्या घराच्या पाठीमागे घरगुती गॅस विनापरवाना अनधिकृतपणे साठा करून दुसऱ्या गाड्यांमध्ये व दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरणा करताना अशी गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथकाचे PSI गुंजाळ साहेब आणि त्यांचे पथक यांनी तिथे छापा मारून घरगुती वापराचे इंडियन व HP कंपनीचे 29 गॅस सिलेंडर व छोट्या साईजचे 12 गॅस सिलेंडर हे छापा मारून ताब्यात घेण्यात आले। असा एकूण 1,02,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे त्यांच्याकडून आणि त्या 2 इसमांवर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर 54/2024 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांच्यावर BNS कलम 287, 288, 125 व 35 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना आम्ही नमूद गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पुढील अधिक चौकशी करत आहोत त्यांच्याकडे। We'll be right back.